14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून मानतो. भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूपच वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या 10 मिलियन पेक्षा जास्त आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात ती दुप्पट असेल. मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांमध्ये सुद्धा साखरेच्या समस्या खूप वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसे की पुणे, मुंबई आणि नाशिक इथे टाईप 2 डायबिटीसचा प्रचंड धोका वाढलाय. यामुळे 45 वर्षावरील व्यक्तींसाठी अधिक धोका आहे. महाराष्ट्रातील लोकांचे आवडते खाद्यपदार्थ मिसळपाव आहे, वडापाव आहे आणि इतर पारंपरिक जेवण. पण त्यामध्ये जर जास्त तेल, साखर, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जर वापरले हे डायबिटीस साठी खूपच धोकादायक ठरू शकते. परंतु ताज्या भाज्या, कडधान्य आणि शाकाहारी पर्याय जर आपण वापरले तर साखरेचं प्रमाण आपण नियंत्रित करू शकतो. कारले आणि आवळा हे सहज उपलब्ध होतात. घराच्या बगीच्यामध्ये देखील औषधी भाज्या असतात ज्या डायबिटीजवरती नियंत्रण करण्यास मदत करू शकतात. तुम्ही जर दररोज 200 ते 300 मिली कारल्याचं ज्यूस जर घेतलं तर साखरेचं प्रमाण नियंत्रित राहू शकतं. त्यासोबतच नियमित चालणे, सायकल चालवणे आणि 30 मिनिटं व्यायाम केल्यावर देखील रक्तातील साखरेचा स्तर हा नियंत्रित राहू शकतो. अधिक माहितीसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.